अशा प्रकारची अद्यापपर्यंत चर्चा तरी माझ्या कुठली कानावर आलेली नाही. शेवट प्रत्येक पक्षाला एक नेतृत्व असतं आणि त्या नेतृत्वाला ज्या गोष्टी राजकारणामध्ये निर्णय घेण्याचे अधिकार पूर्णपणे असतात. त्यामुळं आमच्या पक्षाचे आदरणीय पवारसाहेब असू, राष्ट्रवादी अजितदादा गटांचे दादा असू, जयंत पाटील साहेब असू, ह्या नेते मंडळींना ह्या ज्या कुठल्याही गोष्टीचा राजकीय निर्णय घेण्याचा तो पूर्णपणे अधिकार असतो. त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या भूमिकेत राहायचं असतं. नेतृत्वाने कुठला निर्णय जर घेतला तो निर्णय समर्थन करायचं, त्याचं पालन करायचं, ह्या विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे. शेवट पवार कुटुंब आहे. उद्या तुम्ही ज्या कुटुंबात राहता, तुम्ही या कुटुंबात राहता, उद्या मी माझ्या कुटुंबात असतो. आपण एखाद्या कुटुंबात जेवढे सदस्य म्हणून असतो, कुटुंबाचे कुटुंब प्रमुख हे त्यांच्या भूमिकेत असतात. पण कुठल्या कुटुंबातल्या मुलांना असं वाटतं का आपलं कुटुंब विभागलं जावा, असं कधीच वाटतं. तुम्ही पाहिलं असेल एखाद्या कुटुंबात भावाभावात जर वाटण्या झाल्या, तर त्यांच्या लहान लहान मुलांना असं वाटतं की आपल्या आईवडिलांनी चुकीचा निर्णय घेतला. आणि ज्यावेळेस सगळं एकत्र कुटुंब गुण्यागोविंदाने आनंदाने नांदत असतं, त्यावेळी ते कुटुंबातल्या लोकांना प्रत्येकाला एक आनंद वेगळाच असतो. त्यामुळं ते परिवार आहे सगळ्यात महत्त्वाचा. पारिवारिक नातं कौटुंबिक नात्यामध्ये राजकारणामुळं वितुष्ट निर्माण नाही झालं पाहिजे, ही माझ्यासारखी ती भूमिका आहे. शेवट महाविकास आघाडीमध्ये आम्ही 2019च्या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर माझा पवार परिवारातील प्रत्येकाशी माझा एकदम जवळकीचा संबंध होता. आदरणीय पवारसाहेब, मी तर बऱ्याच वेळा सांगितलं की आदरणीय पवारसाहेबांमुळं माझ्यासारखा एक कार्यकर्ता आमदार झाला, खासदार झाला. शेवट आम्ही महाविकास आघाडीत असताना आदरणीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री होते. ताईसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करायचा. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आम्ही एक 4-4.5 वर्षे आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. नंतरच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडले. याचा अर्थ आपले एखाद्याशी राजकीय मतभेद असू शकतात, पण मनभेद असणं चुकीचं आहे. त्यामुळं राजकारणामध्ये वेगवेगळ्या दादांचा प्रभाव वेगळा असला, आम्ही आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत जरी असतो, तर कुठंतरी एक स्नेहसंबंध असतात. कुठंतरी एक आपुलकीचं जिव्हाळ्याचं नातं असतं, ते सुद्धा नातं महत्त्वाचं टिकलं पाहिजे, ही सुद्धा महत्त्वाची भूमिका असते. तुम्ही पाहिलं असेल पवार परिवारातील कुठलाही कौटुंबिक जर कार्यक्रम असला, तर पवारसाहेब त्या ठिकाणी प्रमुखाची भूमिका बजावून त्या परिवाराला सगळं सामावून घेतात. मग त्यामध्ये दादा असू किंवा कुणी असू, हे सगळं करत असतात. मग आपण आपले जे स्नेहसंबंध असतात ते राजकारणामुळं कधी त्यामध्ये अंतर पडू द्यायचं नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. याचा अर्थ आपण राजकारणामधले आपले वैचारिक विचार भिन्नता असू शकते ना.